तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर सगळं तरी आपल्या नेहमीसारखाच सगळ्यांना शुभ सकाळ. सगळ्यांचा दिवस एकदम आजचं शुभ जावं. सकाळचा वाजल्यात 8:15. आज बऱ्याच उशिरा पोचलो आम्ही. सुका मावराच घेऊन आल्या. तिकडं इकावला जायची तयारी करते आणि या मस्तपैकी थंडगार धुकेदार वातावरण. आम्ही आता आहो तळेगावमध्ये. तळेगाव बहुतेक कामं चालू आहेत आणि आता सकाळचं एसटी वगैरे यावला ते का सुरुवात होईल. कशी गाडी ते का हे बीचवर चालवतात ना, बीचवर त्यांची गाडी चालली इथे. कॉलेजला चालले स्कूटीवर. इकडं तला मानगाव, इकडं तला आहे आणि इकडं मानगावला जायला रस्ता आहे. मी वांजुलसला जाणारच आहो. त्यानंतर फक्त अंबारी आणि मासे सुकट मिक्स आहे आणि हे सुकट आहे. फक्त ओरच आणलं आहे आजी कावला. येते का 8ची एसटी, पहिलीच एसटी मानगाव एसटी आहे. चालली आज थोडासाच आहे, लवकर जायचं आहे घरा, कारण उद्या आहे गणपती उत्सव. त्या गणपती उत्सवाची तयारी करायची आहे घरा जाऊन. ते काय या घरात अधिष्ठान आहे ना, तेव्हा पाया पडते. एक एसटी उभीच आहे, तवी दुसरी पण आली तला एसटी. पहिली आली ती मानगाव आणि तला एसटी. पन्नेली गायमुख आहे ना, तिकडे चाललंय. सकाळच्या सालेला जावला पोरा देखा किती आयला ती एसटी अशी. चला ऐकून आईली पण बस 250 रुपयाची विक्री फक्त झाली. आता निघता आहो पुढच्या गावात. तर आता आल्या वांजलोशी गावच्या आदिवासी वाडीवर. आदिवासी वाडी आहे मस्तपैकी. या झाड आहे चिंचेचा मोठाच. आता गाडी लावले आणि तो साई मोरबला जायला रस्ता आहे. बटरवाला पण आले ते का, बटर मस्का पाव. इकडच्या शेजारात तो कोण आलाय, मच्छीवाला. पालन द्यात. मावरवाला पण आलंय. त्यांचं निगड्यांचं दिसतंय. निगडी काहीच आहे. निगडी मोहल्ला. काय आणलं? डालबी करली पालन. माझा कोसा करायला लागते. चालपट देऊ पासपोर्ट बघा बोलत बोटीवर काम केलं नाही. तेही पकडलं असते. ते स्वतः पकडले आहेत. तुम्ही स्वतः पण पकड होता सर माझ्या सोबत, तुमच्या सोबत. मग चांगला मावरा खाता सर. नाही चांगला मावरा खायला भेटत. इकडे चांगले लागतात कॅमेरी येतात अशी अशी. नाही भारी. आपल्या खाडीतला मावराच भारी. अरे मला इवन दे. नाही विमान नाही काय विमान यायचे मोठे मोठे. नाही अशी उरायची नाही. विमान मस्त पाहिजे होते. आता आल्या कागलच्या बौद्धवाडीत. ही कागलची छोटीशी बौद्धवाडी. नेहमी येतच असता इकडे. सूर्योदय देखा किती वरती गेला. 9:15 वाजला होता इसपर्यंत. तो मस्तपैकी बैल गावात खातात. तर यावेळी आपण थोडीशी काकलची बौद्धवाडी फिरून देखूया. दरवेळेला येता तो फिरल्यावर नाही, आज फिरून देखूया. हो, नाही इथं
हो तुम्हाला बोलत होती तुमची बहीण ना बोलू. हे देखा. काकलची बौद्धवाडी. माणसं जास्ती काही दिसत नाही आता. एकदम सरळ रस्ता आहे यांशी. अशी सुकट घेता. हो सुकट आंबारी. हो हो लवकर आलं. गावात कोणच दिसत नाही जास्ती. ही बहुतेक घरा बंद आहेत. इथे टाली आहेत दरवाजानं. त्यामुळे एकदम शांत वातावरण आहे. पण बौद्धवाडी दिसावलं एकदम भारी. एकदम नॅचरल फील येते फिरताना. इथे का मस्त वेग येतं. पण आंब्याचं झाड, अडुलसाची झाडा आणि ही शेवटची घरात इकडं पार शेज इकडं पर्यंत आलं. तिथे का मस्त वासरा ठेवलं जातं. बाकीची ढोरा वगैरे फिरावला नेलीत वाटतं. आणि ह्यांची पण बहुतेक शेती दिसते. कुत्र्या मावर भुकावं लागले. या देखात ना किती मस्त निसर्ग दिसते. हे रस्ते आहेत ना. आता आम्ही पुढे जाणार आहोत. पहिले दहिवलीच्या बौद्धवाडीत थांबू. नंतर मग दहिवली गावात जाऊ. बहुतेक इकडची पण रस्ता आहे जावाला. तिकडे बाहेर पडलाय. बाकी काकलची बौद्धवाडी कशी वाटली ती नक्की सांगा. मी ते काही बघतात ते ऐकून आता पुढच्या गावात बकरी चालले खालती. झाडावर हो काय. हा इकडेच येत होते का काय. हे हे काय घेऊन चालल्या. मारुतीचा फोटो काढलाय तिथनं देवाचा. सगळ्यांनी बघितलं वाटतं. सगळ्यांनी बघितलं वाटतं. बोल काल म्हणा आशान फोन केला नव्हता. मावशी कुठे सुख. मावशी त्या त्याच्या कोल्याला भाकरी वारीत होती. कोला देत होती. तर म्हणलं मला काय माहिती नाही. आम्ही त्याला पाणी देत होता तिथं. परवीत बसून भाकरी खाईत होता. तुला काय माहिती. तू काय काय म्हणा विचारतोस. तिला मी म्हणताय आई होती मावशी होती. ती मावशी होती. आम्ही सुखत. बकरी दे का किती जमा झाले ते. एका बादल्यात एवढे बकरे. बापरे. मावशी पाणी दिला. तहान लागले वाटतं बकऱ्यांना भरपूर. तिथे काय पण दहिवली गावात नांदलेली फुला चुकट. आता आलो आम्ही गौलवाडीत. त्याला तालुक्यांचा सगळं गाव हाती. गौलवाडी वगैरे. तिला कुणाला आला का. गौलवाडी मस्त पैकी थोडीशी फिरूया. बऱ्याच दिवसांनी यायला इकडे. ऍक्च्युली आम्ही जवळ पण गाव आता फिरलो ना तिकडं.
त्या प्रत्येक गावातना एकतरी सुट्टीवाली येऊन गेले. तेव्हा डायरेक्ट इकडे या साईडला आलो आम्ही. आता वानस्ते गावात आल्या. आई गेली पण इकावला. इथे का आता सगळं ठेवलं आहे. ही थोडीशी पिशव्यात आता सुकाट राहिलं आहे. ती खपावची आहे. 12:15 वाजून गेलं. तर आता आपण या आहे ना भाकरी आणली ती खाऊन घेऊया. फुला पण या पिशव्यात ठेवली आहे. म्हणजे का आज पण मस्तपैकी भुजले सुकाट आणि भाकरी आणले. मस्त वातावरणात बैसून खाते. गोलीची भाजी काय सुकटीत बांधावर असते ना. हा आणि मुला सुकटीत चांगला लागतं काय. बघाय पाहिजे बनवून. तुमच्या इकडे असं ना कुठं? हो आणतात आईला पण देतात असं. नाही आम्ही काय वेगवेगळ्या गावात ना फिरताव ना कुठल्या पण गावात ना देतात. असं झालं आमला तो मी नाही केला नंबर राहिला तर मग काय केलं कापला उकडला पिल्ला आणि कांद्यात टाकला. काय भाजी झाली होती. कसली गुलाची मुल्याची सुकट घेऊन आले ना आई वाला. बघत नाही आंबाडकड आहे बारीक सुकट आहे. मी 2-3दा घेतली होती त्यापासून. तरी ते का वानस्ते गावची एक वसार पडलेली डनकीन. पाणी वगैरे नाही वाटतं इथं आणि अजिबात पब्लिक बाहेर नाही फिराय आता कारण कडक निंबार पडलाय. 1 वाजले. सगळी घरातनं तरी असतील नाही तर आपापल्या कामावनं तरी गेलेली असतील. तर फायनली आता आम्ही घरा निघू थोड्याच वेळात. इथे का 1:15 वाजलं दुपारचं आणि आईचा पण इकून जायला. वानस्ते गाव फिरून आली. आता आई पण भाकरी खाते आता बैसून मस्तपैकी. आज भरपूर गाव फिरावं जायला आम्हाला. चला तरी घरात जाताना आमची काकी पण भेटली. हरी सोडून गेलो वाटतं हरी दादा. आता काकीला पण नेतो गाड्यावर. वाजले ते का 1:45 वाजवला आहे. फायनली आमच्या 22 आम्ही 2:15 पर्यंत पोचले आहोत. येतच ना तू ये केस मला इथे केस मला जाऊचा ना कधी जाऊचा हा घाला. त्याला जरी चोपलेला नसला तरी पण सारवून मस्तपैकी बनवून ठेवतात. इकडे ते काय कपडे धुवणार नाही निघाल्यात. आमची पण व्हिडिओ करायची. तरी ते का हनुमान नाट्य मंडळाची उद्याची तयारी. वाशी हवेली ग्रामस्थ महिला व बचत गट कोली समाज जेवण बनवतील ना त्या चुलीसाठी लाकडा बरीच जमावल्यात तिकडे. इथे का अजून घेऊन येतात महिला. तर मस्तपैकी पालखी धवून वगैरे घेतली. आता मूर्त्या वगैरे पण धवून घेतल्या आणि आता मंडप बांधतात. हे का संध्याकाळचा आता 6 वाजलेत. तर आज फक्त ही थोडक्यात मी तुम्हाला तयारी दाखवली. तर अशी तयारी झाली आहे आणि या सगळा एक मंडळाने ही सगळी मेहनत घेतली आहे. ती म्हणजे हनुमान नाट्य मंडळ वाशी हवेली कोलीवाडा. ते तुमचं आई आणि बाबा वगैरे आहात त्यामुळे सगळं उद्या धावपळ असेल आमची. आज ही थोडीशी तयारी. उद्या आधी का सकाळ म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला ते देखायला भेटेल उद्याचं गणपती उत्सव. तर पुढचं ब्लॉग पण नक्की देखा आणि हे ब्लॉग कसं वाटलं तर कमेंटमध्ये सांगा. आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ देखील त्यासाठी धन्यवाद. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ. टाटा.